यात पुण्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का बसण्याची शक्यता आहे। कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार पडणार असं दिसतंय। माजी महापौर नंदकुमार घोडिले हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती मिळते। नंदकुमार घोडिले आज एकनाथ शिंदेंची दुपारी भेट घेणार आहेत। नंदकुमार घोडिलेंचा 2 दिवसात पक्षप्रवेश होण्याची शक्यता असून ते चंद्रकांत खैरेंचे खंदे समर्थक मानले जातात। माजी महापौर नंदकुमार घोडिले छत्रपती संभाजीनगरात शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। चंद्रकांत खैरे यांचे ते समर्थक मानले जातात। मात्र पुण्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला धक्का बसण्याची शक्यता। याचं कारण म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी महापौर नंदकुमार घोडिले शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती मिळते। ते आज एकनाथ शिंदेंची दुपारी भेट घेणार आहेत आणि 2च दिवसात त्यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे। नंदकुमार घोडिले हे चंद्रकांत खैरेंचे खंदे समर्थक मानले जातात। चंद्रकांत खैरेंचे खंदे समर्थक हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे। आज ते शिंदेंची भेट घेणार आहेत आणि 2च दिवसात त्यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, काय माहिती घोडिलेंच्या पक्षप्रवेशाबाबत? नंदकुमार घोडिले हे आज 12 वाजता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार आहेत आणि ते निश्चितपणे शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत। नंदकुमार घोडिले यांच्या शिवसेनेच्या प्रवेशामुळे उबाटा गटाला फार मोठा धक्का छत्रपती संभाजीनगरमध्ये बसणार आहे। कारण उद्धव ठाकरे गटाचे ते आधी महापौर राहिलेले आहेत आणि चंद्रकांत खैरे यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे। आधीपासून कट्टर ठाकरे कुटुंबाशी प्रामाणिक राहिलेले, मात्र आता चंद्रकांत खैरे यांच्या पराभवामुळे ते कुठेतरी खचलेले दिसतात। कारण राजकीय प्रवास त्यांचा खुंटलेला दिसत होता, त्यामुळे त्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करायचं निश्चित ठरवलेले। ते मुंबईत आहेत। 12 वाजता त्यांची भेट होणार आहे। कदाचित 12 वाजता ते प्रवेशही घेऊ शकतील। सिद्धार्थ, धन्यवाद या माहितीसाठी आणि सगळ्या घडामोडींकडे लक्ष ठेवून राहा।